एकदम खुसखुशीत आणि भरपूर पदर सुटलेला हा लच्छा पराठा तयार होतो आणि अतिशय सोप्या पद्धतीने करणार आहोत. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. एकदम साध्या सुटसुटीत सोप्या आणि सरळ पद्धतीने हा लच्छा पराठा करणार आहोत. जेमतेम 2 इन्ग्रेडियंट लागणार आहेत आणि नवशिके जरी असाल ना तरी डोळे झाकून करू शकाल इतकी सोपी रेसिपी आहे. 2 कप घ्यायचा आहे मैदा. हा मैदा घ्यायचा चाळून. बरं, हे स्टेनलेस स्टीलचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपलाच आहे. madhurazrecipeclub.com वर खरेदी करू शकता. मैदा चाळून घेणं गरजेचं आहे कारण आपल्याला पीठ छान असं एकसारखं मळून घ्यायचं आहे. बरं, लच्छा पराठामध्ये ना वाटीभर तेल घातलं जातं. एवढ्याशा मैद्यासाठी तेलाचा अगदी कमी प्रमाणात तेल वापरून हा लच्छा पराठा आपण आज करणार आहोत. आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोरं करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे. मध्यम आकाराचं आहे, वापरण्याकरता सोयीचं आहे, त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे. पटकन ऑर्डर करा. थोडंसं मीठ घालायचं, अर्धा चमचा मीठ मिसळून घ्यायचं. याच्यामध्ये अशी विहीर करायची, पाणी घालायचं आणि हे आधी चमच्याने मी मिसळून घेते आणि मग हाताने याचा गोळा तयार करेल. सो अर्धा कप पाणी घालायचं. पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी अचूक आहे. चला आता पीठ मळून घेऊया. आणि अगदी 2 चमचेभर पाणी घालायचं. हलकासा मऊ गोळा मळायचा, आपण नेहमी मळतो त्यापेक्षा. सो आधी अर्धा कप पाणी घातलं आहे, जे अगदी परफेक्टली त्यामध्ये शोषलं जातं आणि त्यानंतर इथे पाव कप पाण्याचा मी वापर केला आहे आणि हलकं मऊ गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघा, असा मळून घ्यायचा. चला, पीठ छान मळून झालं आहे. सो 2 कप मैद्याला बरोबर पाऊण कप पाण्याचा वापर केला आहे आणि हे बघा हलकंसं मऊ केलं आहे, पण खूप पचपचित, म्हणजे पुरणपोळीचा गोळा मळतो अगदी तसं नाही. आता यावर तेल न लावता पाण्याचाच हात लावायचा, म्हणजे ते आणखी थोडं मऊ होईल. झाकण ठेवायचं आणि किमान अर्धा तास तरी मुरण्यासाठी ठेवूया. बरोबर अर्धा तास झालेला आहे पीठ मुरण्यासाठी ठेवलं. चला आता बघूयात. येस, पीठ बघा छान मुरलं आहे आणि हलकंसं मऊ देखील झालं आहे. आता या स्टेजला यावर 1 चमचा तेल घालायचं आणि हे चांगलं आहे ना मळून घ्यायचं. हीच ती काय फक्त मेहनत आहे हा लच्छा पराठा करताना. हे बघा अजिबात चिकटत नाही आहे. पीठ आता छान मऊ झालं आहे आणि याला छान ग्लेज आली. आता हे असं स्ट्रेच करून मळून घ्यायचं. हे अगदी गरजेचं. हे बघा, हा स्ट्रेच करते ना, हा स्ट्रेच महत्त्वाचा आहे. जितकं हे लवचिक मळलं जाईल तितकं आपला लच्छा पराठा चवीला छान होतो आणि त्याला पदरही खूप छान सुटतात. हे असं स्ट्रेच करून जोवर आतपर्यंत चकाकी येत नाही तोवर हे मळून घ्यायचं. इव्हन असं हातात घेऊनही स्ट्रेच केलं तरी चालेल. फक्त मळून लवचिक जितकं होईल ना तितका हा पराठा खूप कमाल होतो. चला आता हे छान झालेलं आहे आणि ही सेम प्रोसेस तुम्ही गव्हाचं पीठ वापरून पण करू शकता. हे बघा अजिबात चिकटत नाही आहे आणि मस्त असं मळून घेतलं आहे. आता यातून उंडे तयार करायचे. लच्छा पराठा करायचा आहे आपल्याला. सो हे असे एकसारखे उंडे तयार करायचे. किती लहान जाड मोठा करायचा आहे त्या हिशोबात तुम्ही करू शकता, पण 2 कप मैद्यामध्ये 4 पराठे छान तयार होतात. चला आता हा एक उंडा घ्यायचा आणि हा पुन्हा फक्त एकसारखा करून घेऊयात. किती छान होतं, एकदम लवचिक झाला आहे आणि कुठेच चिकटत नाही. आणि जेमतेम आपण 2 चमचे तेलच वापरलं आहे हे मळताना. नाहीतर काय करतात ना, या लच्छा पराठामध्ये खूप तेल वापरून तो केला जातो, पण आपण जेमतेम 2 चमचे तेल वापरून हे छान एकसंध केलं आणि अजिबात कुठे चिकटत नाही आहे. याच प्रकारे हे सगळे उंडे करून घ्यायचे. स्मूथ करूयात. जरी कणिक आपण स्ट्रेच केली तरी उंडा पण एकदा पुन्हा असा स्ट्रेच करून आणि स्मूथ करून घेणं गरजेचं आहे. सगळे उंडे तयार करून घ्यायचे, म्हणजे काय होतं ना, फक्त लाटायचं आणि भाजायचं काम इतकंच राहतं. आता हा लाटून घ्यायचा उंडा पहिला. जितका पातळ शक्य असेल तितका लाटून घेऊयात. बघा अजिबात चिकटत नाही आहे. तरी पीठ तेल असलं काही लावलं नाही मी अजून.
आणि मैदा आहे, जितकं तुम्ही त्याला लाटवाल तितकाच तो आकसला जातो. हे बघा, बऱ्यापैकी मोठा आणि पातळ लाटून झाला आहे. हे बघा, इवन आतलं हे पॅड पण दिसतं आहे. आता तेल घ्यायचं आणि हे छान लावून घ्यायचं की हा मध्यभागी असा दुमडून घ्यायचा आणि ही दुसरी बाजू पण दुमडून घ्यायची. पुन्हा या दुमडलेल्या बाजूवर तेल लावायचं, पुन्हा दुमडायची आणि ही देखील मधोमध दुमडून घ्यायची. यावर तेल घालायचं आणि हे आता एकच घडी तयार करायची. हे बघा, आता हे तयार झालं की काय करायचं, आपल्याला आहे ना भरपूर पदर सुटले पाहिजे. ही घडी मधोमध कट करून घ्यायची. आता हे झालं प्रकरण की काय करायचं तुम्हाला सांगते. हे ना हे असं रोल करून घ्यायचं याचं. हे बघा, ही आतली बाजू आहे, ही जरा टाईट दाबायची म्हणजे ती सुटली नाही पाहिजे लाटत असताना. त्यामुळे हे मधली बाजू प्रेस करत करत करायचं. हे बघा, ऑलरेडी किती मस्त दिसत आहेत लच्छे. फक्त हे एकावर एक ठेवा, नाहीतर काय होतं ना लाटताना हे सुटतं. आणि हा असा छोटूसा करू शकता, पण मी थोडा मोठा करणार आहे म्हणून हे पुन्हा याला अटॅच करणार, जॉईन करणार. हे असं सील करायचं म्हणजे हे पुढे छान याचे भरपूर पदर सुटतात. हे बघा, आणि ही शेवटची बाजू खाली सील करायची. वाह, बघा दिसतंय की नाही अगदी गुलाबाच्या फुलासारखं. फक्त जिथे जिथे आपण हे केलं आहे तिथे हलकंसं सील करायचं. तर हे पहिलं तयार आहे, हे ठेवायचं आणि पुढचा पराठ्यासाठीचा लच्छा जो आहे तो पुन्हा तयार करायचा. असे सगळे तयार करून ठेवायचे. हे असे सगळे उंडे तयार करायचे म्हणजे घरी पाहुणे वगैरे येणार असतील ना तर ॲडव्हान्समध्ये हे तयार करून ठेवू शकता. इवन अर्धवट भाजून पण नंतर ऐन वेळेस फक्त हलकं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं. पराठ्याचे उंडे करून त्याचे हे असे पराठ्याचं बेस तयार केला. आता हे सगळे एकत्रच लाटणार आणि ठेवणार आणि मग एकत्र भाजणार. हलक्या हाताने, फक्त काही कष्ट लागत नाही, नुसतं असं. वा, ऑलरेडी भरपूर याला पदर सुटलेत. जरा जाडसरच असतो हा पराठा, त्यामुळे खूप पातळ लाटाच्या फंदात पडू नका. बघा, ऑलरेडी धागे 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 दिसतात सुटल्यासारखे. हे जे वाटत आहेत ना हे हलके जॉईन केले की भाजताना सुटणार नाही. वा, हे बघा, हे पदर थोडे पिंच करा म्हणजे मग भाजत असताना आहे तसं ते राहील. बस, आता याच्यापेक्षा जास्त मी नाही लाटणार. आणखी एक लाटून दाखवते. वा, हे ना कमालीचे पदर सुटतात. या पद्धतीने करा आणि खूप खुसखुशीत होतात आणि कमी तेलाचा वापर करून. जेमतेम 4-5 चमचे तेल वापरलं असेल. चला, आता हा पराठा भाजायचा. गॅस अगदी मध्यम आचेवर गरम करायचा. आधी थोडंसं तेल लावायचं म्हणजे पराठा चिकटला नाही पाहिजे. आणि गॅस जसं मी सांगितलं अगदी मध्यम किंवा मंद आचेवर ठेवा. वा, आणि काहीच करू नका आता इथून पुढे. त्याचं त्याला निघुतीने शिजू दे. सारखं अलटपलट करत नाही भाजायचा हा पराठा. आता वरच्या बाजूने अगदी थोडं तेल, अगदी नुसतं ब्रश केल्यासारखं, जेणेकरून ते खरपूस होईल. हलकीशी वरची बाजू सुकली असं वाटलं की उलटायचं. वा वा वा, क्या बात आहे. बघा काय मस्त पदर सुटलेले दिसत आहेत. अजून भाजला गेला ना हा आतपर्यंत की आणखी पदर मोकळे होतात त्याचे. त्यामुळे दाबून बिबून भाजायची अजिबात भानगडीत पडू नका. असंच निगुतीने भाजत राहा. परफेक्ट सोनेरी रंग आला आहे आणि हलका कुरकुरीत किंवा खुसखुशीत लागतो ना, अगदी तसा झाला आहे.
खरपूस असा भाजून झाला आहे हे बघा. आणि एकतर रंग छान आला आहे, खरपूस भाजून झाला आहे वा दोन्ही बाजूने बघा. आणि पदर बघा, हा पदर आणखी कसे सोडवायचं ते सांगते, पण बघा काय मस्त भाजून झाला आहे वा. आता पुढचा पराठा भाजायचा आहे, पण आपल्याला पदर देखील बघायचे आहेत. सो हा पराठा घ्यायचा. वा बघा काय सुंदर दिसतंय. आणि हे काढलं की लगेच हलकंसं असं पिंच करायचं, म्हणजे याचे पदर जे आहेत ना, पदर सुटले जातात. मध्यभागी पण करायचं. वा वा वा, हे बघा हे पदर सोडून घेणं अगदी गरजेचं आहे. हे बघा काय दिसतंय वा, भरपूर हे बघा भरपूर पदर सुटलेत, आतपर्यंत पदर सुटलेत. आ हा हा हा, क्या बात आहे. हा असा झाला पाहिजे पराठा. हा थोडासा अब आएगा मजा. हे बघा आतपर्यंत बघा छान वाफ येते, पराठाही शिजलाय आणि काय मस्त असे पदर आलेले आहेत. वा 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 वा. खूप तेलामध्ये हे पराठे केले जातात. उंडा अक्षरशः तेलात बुडवला जातो. पीठ मिळताना भरपूर तेल असतं, त्या प्रमाणात आपण हार्डली एक 4 ते 5 चमचे तेल वापरलं असेल तरी इतके खुसखुशीत खमंग हे पराठे होतात. हे असेच भाजायचे मंद आचेवर. हे बघा आणि फक्त हे सुटलेले पदर फक्त पिंच करूयात तव्यात टाकल्यावर, म्हणजे भाजताना सुटणार नाही. सुटले तरी ॲक्च्युली आम्ही सोडते, पण आता तुम्हाला रेसिपीत दाखवायचं म्हणून करते. वा आता पुढच्या पराठ्याला तेल लावायची अजिबात गरज नाही इथून पुढे, कारण तवा छान सीझन झाला. हा पराठा ना निगुतीने भाजा, अजिबात मोठ्या आचेवर भाजू नका. छान पदर सुटतात आणि ते धागे 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 दाखवतात तुम्हाला ऑनलाईन, बरेच यूट्यूबर टाकतात. तसा केला तरी चालेल, पण तो खायला मजा येत नाही जितका हा खायला. तो खाताच येत नाही, कारण त्याला इतके ते धागे सुटतात, तुकडे तुकडे पडतात. पण ही अगदी अस्सल केरळमध्ये तुम्ही जाऊन खाल ना तर याच प्रकारे हा लच्छा पराठा केला जातो. बरं रेसिपी आवडली तर काय करायचं सांगायची गरज आहे का? लाईक कमेंट सबस्क्राईब. आणि पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.